दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका सुरेखाताई रमेश भोसले यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिका व नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकसित केलेले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता रविवार पेठ गंगावाडी नाशिक येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सचिन भोसले व रश्मी भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून मान्यवरांच्या हस्ते यावेळी गोदा पार्कचे उद्घाटन करण्यात आले। संपूर्ण भारतीयांची आणि जगाच्या पाठीवर असलेल्या संपूर्ण हिंदू जनांची आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरे साहेबांचं पण जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं पाहिजे, त्याचा लोकार्पण सोहळा काल त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आज 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो। आजही बाळासाहेब आपल्यामध्येच आहेत अशा पद्धतीच्या भावना आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी आहेत आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय आमदार फरांदेताई, माननीय अजयजी बोरस्ते, माननीय बंटीजी तिदमे, माननीय आयुक्त महोदय, या भागातील सन्माननीय माजी नगरसेवक भोसलेजी, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक, सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की थोडा घाई गडबडीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे। मुंबईला परत मराठा आरक्षणाची बैठक असल्यामुळे परत मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं आहे। एक भव्य दिव्य असं उद्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत पूर्ण झालेला आहे। यावेळी शाहीर स्वप्नील ठुमरे यांचा धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवन शौर्याचा पोवाड्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आला। तसेच यावेळी खासदार हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुवर्णा मटाले, जिल्हा समन्वयक श्यामला दीक्षित तसेच महानगर संघटक अस्मिता देशमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।
करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.